नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी विषयी आपण या लेसन मध्ये जाणून घेणार आहोत, या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी 5 सेशन झालेले आहेत. पेशींपासून बनणाऱ्या उती आणि त्या उतींच्या माध्यमातून बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कशा प्रकारे निरनिराळ्या वनस्पती तयार करू शकतो याच्याविषयी आपण माहिती आधीच्या सेशन मध्ये पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी हा विज्ञानामधला गुण आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक मोठी गोष्ट आहे, एक मोलाची कामगिरी आहे वैज्ञानिकांची की त्यांनी बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डिसीज रेझिस्टंट म्हणजे ह्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन जेव्हा केलं जातं, म्हणजे ज्या वेळेला हे जनुक बदलली जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार त्याला येऊ नयेत, रोग त्याच्यावर पडू नयेत, याच्यासाठी डिसीज रेझिस्टंट व्हरायटी तयार केली जाते. जसं आपण जेनेटिकली मॉडिफाईड हा शब्द ऐकलेला आहे, जीएम क्रॉप. आणि अशा प्रकारे यांना कोणत्याही प्रकारच्या इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड मारण्याची गरज भासत नाही आणि त्याच्यामुळे रसायनं मातीमध्ये जात नाहीत किंवा त्या झाडामध्ये जात नाहीत, वनस्पतीमध्ये जात नाहीत आणि पिकांच्या मार्फत आपल्या शरीरात सुद्धा एंट्री करत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे जैव तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणावर, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, अफाट लोकसंख्येने विस्तीर्ण असा आपला हा देश आहे आणि त्या देशामधल्या लोकांना आपल्याला 2 वेळचं अन्न पुरवायचं आहे. त्याच्यासाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची फार गरज होती आणि ती जैव तंत्रज्ञानाने फुलफिल केलेली आहे. पुढल्या वर्षी आपण याच्यापेक्षा जास्त मानव प्राण्यामध्ये कशा प्रकारे निरनिराळे ऑर्गन तयार करण्यासाठी मूल पेशींचा वापर केला जाईल त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आता जैव तंत्रज्ञानावर आधारित विस्तारलेले बिझनेस म्हणजे व्यवसाय कशा प्रकारे केले जातात यांच्याविषयी या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया जैव तंत्रज्ञानाची ओळख याच्यामधील सेशन 6वा. इथे बघा, कृषी पर्यटन म्हणजेच ॲग्रो टुरिझम ही एक संकल्पना आजकाल मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजामध्ये रुजलेली आहे. आणि म्हणजे लोक जे आहेत ते अशा प्रकारच्या टुरिझमला खूप मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे. म्हणजे आपल्याकडे चांगल्या प्रकारे जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये कृषी पर्यटन केंद्र आपण चालू करू शकतो. आता बरेचसे टुरिस्ट पॉइंट डेव्हलप झालेले आहेत, तिथे टुरिस्ट जे आहेत ते अशा प्रकारे कृषी पर्यटनावर भर देत आहेत. उती संवर्धनाने फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे, भाज्या, औषधी वनस्पती म्हणजे मेडिसिनल प्लांट यांची मोठ्या प्रमाणावर रोप निर्मिती केली जाते. म्हणजेच उती संवर्धनाच्या माध्यमातून अशा प्रकारची रोप निर्मिती खूप फास्ट होते आणि त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर बागा तयार करू शकतो. जे पडीक जागा आहेत किंवा जिथे जंगलतोड झालेली आहे अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला आता त्या जंगलांची पुनर्निर्मिती करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी टिश्यू कल्चर म्हणजे उती संवर्धन हा फार चांगला प्रयोग बायोटेक्नॉलॉजीद्वारा शक्य झालेला आहे. त्याच्यापैकी काही प्रकारची झाडे पूर्णपणे वाढून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येते. म्हणजे ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन हा खूपच चांगला बिझनेस आता नावारूपाला आलेला आहे. इथे पहा, आपल्याला दिसतंय केळीचं लोंगर आलेलं आहे, त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी दिसते आणि द्राक्षांची सुद्धा वेलींवर द्राक्ष आलेली आहेत. तर कृषी पर्यटन केंद्रातील ही काही फळझाडे आहेत आणि त्यांच्यावर जैव तंत्रज्ञान म्हणजेच उती संवर्धनाचा वापर करून अशा मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न सुद्धा मिळतं. त्याचप्रमाणे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून लोक सुद्धा अशा प्रकारची वनस्पती, अशा प्रकारची झाडं बघायला येतात आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारचं अर्थार्जन होऊ शकतं. म्हणजेच कृषी पर्यटन केंद्रातील ही काही फळझाडं तुम्हाला दाखवलेली आहेत आणि अशा प्रकारे आपण कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणावर करू शकतो. इथे बघा, आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ व इतर काही प्रादेशिक फळे म्हणजे त्या प्रदेशात तयार होणारी फळं जी आहेत. म्हणजे आपण जर समुद्र किनारी बघितलं तर हवामान दमट असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नारळ तयार होतात. तर अशा प्रत्येक ठिकाणामध्ये आंबा, जर आपण हापूस आंबा बघितला तर तो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणामधील जिल्ह्यांमध्ये तयार होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही फळं तयार होतात. तिथे उत्कृष्ट असं हवामान असावं लागतं, म्हणजे त्याला पोषक असं हवामान असावं लागतं. तिथे ती झाडं तयार होतात म्हणून त्याला प्रादेशिक फळझाड असं म्हटलं जातं. सावली देणारे व नयनरम्य देशी विदेशी वृक्ष आणि ह्याच्यापासून आपल्याला सावली मिळते. बघा, रस्त्याच्या कडेला जर अशा प्रकारची झाडं लावली तर
आपल्याला सावली सुद्धा मिळते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा आपण प्रवास करत असतो त्यावेळेला सावलीमुळे आपला प्रवास सुद्धा चांगल्या प्रकारे होतो. चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आपल्याला या झाडांच्या माध्यमातून मिळत असतो. शोभेची झाडं व फुलझाडे, आता नर्सरी उद्योग फार मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेला आहे. इथे शोभेची झाडं, मुंबई सारख्या ठिकाणी इथे कॉन्क्रीटचं जंगल आहे असं म्हटलं जातं. म्हणजे बिल्डिंग्स आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारची शोभेची झाडं लावली जातात. फुलझाडे सुद्धा लावली जातात. फुलपाखरांची बाग, बटरफ्लाय गार्डन, आपण याच्या बाबतीत बघितलेलं आहे की डॉक्टर सलीम अली नावाचे गृहस्थ आहेत आणि त्यांना फुलपाखरांची खूप आवड आहे आणि ते वेगळ्या प्रकारची फुलपाखरं बघण्याचा, त्यांचे फोटोज काढण्याचा छंद त्यांना आहे. आता फुलपाखरांची बाग, ज्यांच्या फुलांवर फुलपाखरे येतात अशा झुडपांची छोटीशी बाग तयार करावी लागते आणि त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारचे फुलपाखरं आलेले आपल्याला दिसत असतात. औषधी वनस्पतींची बाग म्हणजे मेडिसिनल प्लांट जे आहेत त्यांचं गार्डन तयार केलेलं आहे. रासायनिक खत, रासायनिक म्हणजे कसं तर केमिकल, आपण बघतो केमिकल फर्टिलायझर जसं सुफला, युरिया, उज्ज्वला हे जे आहेत ती रासायनिक खते आहेत, कीटकनाशके यांचा वापर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी कसा करता येईल याच्याकडे बघून सेंद्रिय म्हणजे शेणखत आहे किंवा कंपोस्ट खत आहे यांच्या सहाय्याने वाढवलेली जी झाडं आहेत ती सेंद्रिय झाडं आहेत. त्यांच्यावर वाढणाऱ्या भाज्या किंवा फळे यांना आता खूप मार्केटमध्ये मागणी आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची झाडं लावलेली जे असेल त्यांना खूप मोठा बिझनेस मिळू शकतो. अशी आकर्षणे असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी रोपे, भाज्या, फळे यांची विक्री अधिक फायदा देऊन जातात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सेंद्रिय खतावरची फळं का महत्वाची आहेत, कारण आजकाल बघतो आपण थोडं कुठे पडलं की आपली हड्डी म्हणजे आपलं हाडं तुटत असतात, म्हणजे फ्रॅक्चर होत असतात. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. याचं कारण तेव्हाचे लोक जे होते ते सेंद्रिय खताद्वारे तयार केलेल्या फळभाज्यांवर आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु आजकाल आपण बर्गर आणि पिझ्झाच्या जमान्यामध्ये अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत सेंद्रिय फळभाज्या वगैरे त्यांच्यावर आपण ज्यांच्याकडे बघतच नाही किंवा त्यांची वाढच जास्त प्रमाणात होत नाही म्हणून केमिकल्स टाकलेली किंवा रासायनिक खतं वापरलेली फळभाज्या खात असतो आणि म्हणून आपली हाडं ठिसूळ झालेली आहेत. आणि त्याच कारणास्तव आता बरेचसे लोक सेंद्रिय खतांवर निर्मित झालेली फळं किंवा फुले यांच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. आता पहा इथे काही वेबसाईट तुम्हाला दिलेल्या आहेत ICTच्या माध्यमातून www.ecotourdirectory.com ॲग्रो टुरिझम याच्यावर तुम्ही गेलात साईटवर तर इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणाशी पूरक अशा कशा प्रकारे ॲग्रो टुरिझम कृषी पर्यटन कशा प्रकारे केलं जातं त्याचप्रमाणे www.agrotourism.in या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ॲग्रो टुरिझमची म्हणजेच कृषी पर्यटनाची माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकते. आता बघा शेतीपूरक व्यवसाय. पूर्वीच्या काळी काय असायचं, ज्या वेळेला जगामध्ये एवढी कॉम्पिटिशन नव्हती त्यावेळेला आपल्या येथील शेतकरी सुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा लावणीचं काम झालं की त्याच्यानंतर खूप वेळ त्यांच्याकडे असायचा आणि म्हणून त्याच्याबरोबर कुक्कुटपालन किंवा गोट पालन, बकरी पालन अशा प्रकारचे बिझनेस ते करायचे. गाई किंवा म्हशींचं पालन हा पूरक व्यवसाय असायचा. परंतु आता तो मेन स्ट्रीमचा बिझनेस झालेला आहे. तर तत्पूर्वी आपण शेतीपूरक व्यवसायामध्ये पशुसंवर्धन म्हणजे ॲनिमल हजबंडरी म्हणजे काय याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तुमच्या जवळच्या आधुनिक गोठ्यास भेट द्या व पुढील नोंदी करा. म्हणजे आधुनिक म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं व्हेंटिलेशन आहे, गाई म्हशींची स्वच्छता राखली जाते, अशा प्रकारच्या आधुनिक गोठ्यास भेट द्या. गोठ्यातील जनावरांची, गाई किंवा म्हशींची संख्या व त्यांच्या विविध जाती कोणकोणत्या आहेत, एकूण दुग्ध उत्पादन किती होतं म्हणजे मिल्क प्रोडक्शन किती होते, गोठ्यातील स्वच्छता कशा प्रकारची. स्वच्छता हा फार महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, ते लक्षात घ्या की स्वच्छता असल्याशिवाय, हायजेनिक असल्याशिवाय आपण अशा प्रकारचं दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकत नाही. जनावरांच्या आरोग्याची काळजी वेटरनरी डॉक्टरांकडून किती प्रकारे घेतली जाते किंवा कोणकोणते उपाय तिथे योजले जातात याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला काढायची आहे. आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. बघा म्हणजे शेतीच्या कामात श्रमिक, आता बैल जो आहे तो नांगरणीसाठी वापरला जातो. दूध उत्पादन म्हणजे गायीपासून किंवा म्हशीपासून दूध उत्पादन होतं. म्हणजे अशा प्रकारे पशुपालन केलं जातं. जसे दूध देणाऱ्या गायी, म्हशी तसेच ओझी वाहणारे बैल किंवा रेडे इत्यादी असं म्हणजे श्रमिक काम जे आहे, जे हार्ड वर्कचं जे काम असतं, हार्ड वर्क जे आहे त्याच्यासाठी आपण बैल किंवा रेड्यांचा वापर करत असतो. तर दूध दुभत्यांसाठी आपण गायी किंवा म्हशींचा वापर करत असतो. इथे बघा आपल्याला गायी आणि म्हशी दिसत आहेत किंवा बैल दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारचे पशु आपण आपल्या कामासाठी किंवा दुग्धजन्य पदार्थ उत्पादित करण्यासाठी वापरत असतो. आता इथे बघा साहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गायी व जर्सी,
ब्राऊन, स्विस, होल्स्टेन या विदेशी गायींचा वापर दूध उत्पादनासाठी करतात. विद्यार्थी मित्रांनो, ही नावं लक्षात घ्या. मी परत एकदा वाचून दाखवतो. साहिवाल, सिंधी, गीर, तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गायी आहेत. तसेच जर्सी, ब्राऊन स्विस, होल्स्टेन या विदेशी गायींचा वापर आपण दुग्धोत्पादनासाठी करत असतो. दुधाचे उच्च व स्वच्छ उत्पादन मिळावे म्हणून पशुधनाची काळजी घेणे महत्वाची आहे. म्हणजे पशुधन म्हणजे त्या गायी किंवा म्हशी ज्या गोठ्यामध्ये आहेत त्यांच्यामध्ये स्वच्छता ठेवणं किंवा काही त्यांना आजार झाला तर डॉक्टरकडे दाखवून त्यांची योग्य वेळी तपासणी करणं हे फार गरजेचं आहे. गुरांना सर्व अन्न घटकांचा समावेश असलेला चौरस आहार द्यावा. म्हणजे त्याच्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूज वाढल्या पाहिजेत, पोषद्रव्ये त्यांच्या शरीरामध्ये गेली पाहिजेत. त्यांना जाडे भरडे कोंडायुक्त अन्न, चारा व पुरेसे पाणी सुद्धा द्यावे लागते. म्हणजे अशा प्रकारे हे जे अन्न आहे तो चौरस आहार म्हणून वापरला जातो. गुरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर असावा. व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. त्यांचं मलमूत्र तिथून जाण्यासाठी सोय असायला पाहिजे. गोठ्याला छत असावे, हे महत्वाचं आहे. कारण उन्हातानात आपण गुराढोरांना बसू शकत नाही, याचं कारण आपण सुद्धा उन्हातानात राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळे गुरांची सुद्धा, ते सुद्धा प्राणी आहेत आणि त्यांची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. परंतु जे छप्पर आहे ते उंच असावं जेणेकरून त्याच्यामध्ये हवा खेळती राहील. गुरांना नियमितपणे रोग प्रतिबंधक लस टोचली जावी. म्हणजे अशा प्रकारे व्हॅक्सिनेशन सुद्धा डॉक्टरच्या मार्फत करून घ्यायला पाहिजे. आता पहा, आपल्याला ही माहिती मिळवायची आहे. श्वेत क्रांती म्हणजे काय, तिचे जनक कोण, या क्रांतीमुळे कोणते फायदे झाले. विद्यार्थी मित्रांनो, आपण अमूल आईस्क्रीम किंवा अमूल बटर खात असतो. आता अमूल म्हणजे काय, तर आनंद मिल्क युनियन लिमिटेड. आता आनंद हे गुजरात मधील एक डिस्ट्रिक्ट आहे आणि तिथे डॉक्टर व्हर्गीस कुरियन, ज्यांना श्वेतक्रांतीचे जनक असं म्हणतात, त्यांनी एक मोठी डेअरी चालू केली. म्हणजे ती सहकार तत्वावर चालू केली आणि त्याच्यापासून आपण आज बघतो की अमूलचे बरेचसे प्रोडक्ट, आपण अमूल आईस्क्रीम खातो किंवा अमूल चीज, अमूल बटर अशा प्रकारच्या गोष्टी आपण खात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यालाच श्वेतक्रांती असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे खूप फायदा झाला. कारण पूर्वीच्या काळी फक्त दूध पिण्यासाठी वापरलं जायचं, त्याचे पदार्थ सुद्धा आता बनवू लागले. पशुसंवर्धनाविषयी अधिक माहिती आपल्याला मिळवायची आहे. त्याचप्रमाणे देशी तसेच विदेशी गायींपासून दररोज सरासरी किती दुग्ध उत्पादन होईल याची इंटरनेटवर माहिती मिळवा आणि आपल्याला कळेल की तेवढ्याच खाण्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दूध जे आहे ते विदेशी गायी देत असतात आणि त्याच्यापासून आपण दुग्धोत्पादन चांगल्या प्रकारे मिळवू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲग्रो टुरिझम आणि पशुसंवर्धन याच्याविषयी माहिती या सेशनमध्ये करून घेतली. धन्यवाद.